मित्रांनो, तुमच्या खिशात फक्त 10 ते 50 हजार रुपये आहेत आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही व्यवसाय करू शकत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुमच्यासाठी 10 असे व्यवसाय घेऊन आलेलो आहे जे तुम्ही कमी भांडवलात सुरू करू शकता. पण योग्य मेहनत आणि स्मार्ट प्लॅनिंग केलं तर तुम्ही महिन्याला 50,000 ते 2 लाखांपर्यंत सहज कमाई करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील काही व्यवसाय असे आहेत जे तुम्ही आजच सुरू करू शकता. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या काळात नोकरी मिळवणं खूप कठीण झालं आहे, पण व्यवसायाच्या संधी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची गरज बदलत आहे आणि जो माणूस त्या गरजा बदलतो मित्रांनो, तोच यशस्वी होतो. म्हणून आज आपण कमी भांडवलात सुरू होणारे 10 व्यवसाय पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिला व्यवसाय आहे वडापाव, मिसळ, चहा, मोमोज, सँडविच अशा पदार्थांची मागणी मित्रांनो दिवसांदिवस खूप वाढत आहे. मग ते गाव असो किंवा शहर असो, अशा प्रत्येक ठिकाणी असे व्यवसाय करू शकता. मित्रांनो, तुम्ही जर व्यवसायात स्वच्छता, चव चांगली ठेवली तर ग्राहक आपोआप वाढतात आणि असे व्यवसाय खूप चालतात. मित्रांनो, दुसरा व्यवसाय म्हणजे ड्रायफ्रूट आणि ग्रोसरीची पॅकिंग. मित्रांनो, तुम्ही घाऊक बाजारातून ड्रायफ्रूट किंवा ग्रोसरीचे सामान आणून ते पॅकिंग करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्याची विक्री करू शकता. त्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल अशा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता आणि असा व्यवसायामध्ये खूप फायदा आहे मित्रांनो, तिसरा व्यवसाय म्हणजे कन्स्ट्रक्शन मटेरियल सप्लायचा व्यवसाय. जर तुमच्या परिसरात मित्रांनो मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट चालू असेल, नवी घरे, नवीन इमारती, मोठे मोठे हॉस्पिटल अशा प्रकारचे जर कन्स्ट्रक्शन चालू असेल तर तुम्ही कन्स्ट्रक्शन मटेरियल सप्लायचा बिझनेस हा मोठ्या प्रमाणात करू शकता. आणि तुम्हाला स्वतः माल ठेवण्याचीही गरज नाही. तुम्ही डीलरकडून माल उचलून ग्राहकापर्यंत पोचवा. यामध्ये कमिशन मोठ्या प्रमाणावर आहे आणि मार्जिनही मिळू शकते. मित्रांनो, चौथा व्यवसाय म्हणजे डिजिटल मार्केटिंग एजन्सी. मित्रांनो, आज प्रत्येक दुकानात सोशल मीडिया हवा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग, कॅनवा किंवा फेसबुक ॲड येत असतील तर घर बसल्या व्यवसाय सुरू करू शकता. आणि या व्यवसायासाठी तुम्हाला लॅपटॉप आणि फक्त इंटरनेट पुरेसा आहे. सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही हा व्यवसाय देखील खूप छान पद्धतीने करू शकता. मित्रांनो, पाचवा व्यवसाय आहे नर्सरी व्यवस्थापन. मित्रांनो, दिवसांदिवस झाडांची मागणी खूप वाढलेली आहे. आज प्रत्येकजण घरं बांधणे, ऑफिसेस बांधणे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतील, कॉर्पोरेट ऑफिसेस असतील अशा ठिकाणी आजूबाजूला बाग असो, नारळाची झाडे असो किंवा आता सर्रास लावत आहेत. तुम्ही फुलझाडे, फळझाडे किंवा इंडोअर प्लांट यासारखी छोटी रोपटे ठेवून व्यवसाय करू शकता. आणि हा देखील व्यवसाय तुम्ही खूप कमी भांडवलामध्ये खूप छान पद्धतीने करू शकता. मित्रांनो, सहावा व्यवसाय म्हणजे स्वतःचा माल न ठेवता इतरांचा माल विका, ऑनलाईन ऑर्डर घ्या आणि मार्जिन कमवा. म्हणजे हा व्यवसाय विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळे करू शकतात. यामध्ये देखील तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ऑर्डर घेऊन माल पुरवू शकता. मित्रांनो, सातवा व्यवसाय म्हणजे हाऊस पेंटिंग आणि इंटेरियर सर्व्हिसेस. मित्रांनो, आजकाल मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट चालू आहे. बऱ्याच ठिकाणी या कन्स्ट्रक्शनची कामे चालू आहेत. अशा ठिकाणी जर तुम्ही कामगारांची टीम तयार करू शकला तर तुम्ही स्वतः काम न करता फक्त अशा ठिकाणावरून तुम्ही ऑर्डर घेऊ शकता. आणि घरकाम असेल, मग ते POPचं काम असेल, टाईल्सचं काम असेल किंवा तुम्ही इंटेरियर्सची कामं, प्लंबिंगची कामं यासारखी कामे तुम्ही करू शकता. आणि अशा कामांमध्ये देखील मोठं प्रॉफिट आहे मित्रांनो, आठवा व्यवसाय म्हणजे RO वॉटर सप्लाय. मित्रांनो, आजकाल प्रत्येक ठिकाणी शुद्ध पाण्याची गरज खूप भासत आहे. लहान गावापासून शहरापर्यंत हा व्यवसाय चालतो. तुम्ही थोडं बजेट लावून जर पाण्याचं व्यवस्थापन केलं आणि RO बसवून तुम्ही घरपोच पाणी, स्वच्छ पाणी पुरवू शकता तर हा व्यवसाय देखील तुम्हाला बऱ्यापैकी कमाई करून देऊ शकतो. आणि खूप कमी बजेटमध्ये सुरू होणारा हा देखील खूप चांगला व्यवसाय आहे. मित्रांनो, नववा व्यवसाय म्हणजे इव्हेंट डेकोरेशन मॅनेजमेंट. मित्रांनो, आज दिवसेंदिवस लग्न असेल, नामकरण असेल, ऑफिसचे उद्घाटन असेल किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असतील
मित्रांनो, आज डेकोरेशनची आवश्यकता खूप झाली आहे. मित्रांनो, डेकोरेशनचे साहित्य सुद्धा कमी किमतीत आणि कुठेही उपलब्ध असते. हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे आणि हा देखील व्यवसाय तुम्ही करू शकता. मित्रांनो, 10वा व्यवसाय म्हणजे यूट्यूब आणि कॉन्टेंट क्रिएशन. मित्रांनो, आता सोशल मीडियाचा जमाना आहे. आज मोबाईल म्हणजे तुमचं ऑफिस झालेलं आहे. आजकाल सर्व कामे ही मोबाईलवरती होत असतात. तुम्हाला जर माहिती द्यायला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओ जसे की बिझनेसचे व्हिडिओ असतील, कन्स्ट्रक्शनचे व्हिडिओ असतील, मोटिवेशनचे व्हिडिओ असतील, ट्रॅव्हलिंगचे, कुकिंगचे किंवा व्लॉग असतील, यापैकी कोणत्याही विषयावर तुम्ही सातत्याने जर रोज व्हिडिओ बनवले तर सुरुवातीला समजा यामध्ये कमी उत्पन्न आहे, पण जसे तुम्हाला स्पॉन्सरशिप भेटतील, जाहिरात भेटतील, त्यामधून मार्केटिंगमधून तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते. मित्रांनो, जर तुम्ही व्यवसाय करताय तर तुम्हाला खालील नियम हे काटेकोरपणे पाळायचे आहेत. मित्रांनो, मोठ्या भांडवलापेक्षा मोठी विचारसरणी ठेवायची आहे. ग्राहकांचा विश्वास तुम्हाला जिंकावा लागणार आहे. नफ्यापेक्षा तुम्ही गुणवत्तेकडे लक्ष द्या आणि सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करा. मित्रांनो, दररोज काहीतरी नवीन शिका. ह्या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर तुमचा व्यवसाय नक्की चालेल. लक्षात ठेवा, व्यवसाय सुरू करण्यासाठी करोडो रुपये लागत नाहीत. मित्रांनो, लागते ती योग्य कल्पना, सातत्य आणि मेहनत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्यावसायिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ह्या मी सांगितलेल्या 10 व्यवसायांपैकी तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार आहात. आणि हा मित्रांनो, आपला मराठी माणूस व्यावसायिक झालाच पाहिजे. धन्यवाद.